गाईस आम्हाला जायचंय खाली आणि खालून आहे ना मस्त एकदम सीन घ्यायचे, शूट एकदम मस्त करायचं. साक्षी दिदी काय स्कूटी तुझी, आम्हाला काही माहित नव्हतं तरी आम्ही पेट्रोल टाकायला आलो होतो माहिती आहे का. सो गाईस फायनली आज पण चाललोय आम्ही सिरीजच्या शूटसाठी आणि आम्ही आता चाललोय डायरेक्ट सोमेश्वरला. गाईस त्या दिवशी बॅकवॉटरला आहे ना नॉर्मल शूट झाला पण तो पूर्ण झाला नव्हता. पोलीस आ गई थी ना. हा ना यार, पोलीस आले होते म्हणून त्याच्यामुळे आहे ना आज परत तो शूट करायचंय सोमेश्वरला. आम्ही सगळे घाबरलो होतो. हा भाऊ पोलिसांसमोर मोबाईल घेऊन जातो. गाईस तुम्हाला माहिती आहे का सगळ्यात जास्त कोण पळत होता हा? कारण माझे फोटोवर जास्त होते. गाईस फायनली ऑटो भेटलाय आम्हाला. 200 गाईस आज पण गाडी ॲडजस्ट झाली नाही म्हणून आज ऑटोने जावं लागते आम्हाला. लवकर भेटले नाही. हा ना, सेम त्या दिवसाची कंडिशन सेम आहे. Giorni, yes papa. Eating sugar, no papa. Telling lies, no papa. Open your mouth. गाईस फायनली पोहोचलो आम्ही सोमेश्वरला. हे बघा गाईस पुन्हा आम्ही आलोय तिथंच, जे की माझा डान्स इथं झालंय बघा, मी डान्स केलंय. गाईस आम्हाला आता करायचं व्हिडिओ शूट आणि पुन्हा त्याच्यानंतर आमचं सिरियलचं शूट होणार आहे. याच्या पहिलेच आम्ही व्हिडिओ शूट केले इथं, किती मस्त व्हिडिओ शूट केले होते, एक नंबर. त्याच्या अगोदर होतं ना पाऊस आलं होतं म्हणजे झाडे पूर्ण हिरवे झाले होते, त्याच्यामुळे आम्ही असं व्हिडिओ भारी शूट केले होते. आणि बघा ना इथं व्हिडिओ शूट करण्यासाठी किती भारी जागा आहे. हे पूर्ण गाईस असं करायचं काय लागते. गाईस आम्हाला करायचं असं फोटोशूट, आता करायचं आम्हाला व्हिडिओ शूट, सॉरी रील शूट. गाईस फायनली साक्षी दिदी ते माऊ दिदी आले. बघू बरं कुठं भेटतं ते, दिसत तर नाही मला पण. दिसतंय का तुला गाईस त्यांच्या? अच्छा दिसले आपल्याला. काहीच खाली नेटवर्क नव्हतं म्हणून डायरेक्ट मी वरती आलोय बघा. परत रिवर्स आलो ते हर्ष आणि ही पण आली साक्षी दिदी, ते पण गेले खाली. कायच इथं ना कॉल लागतंय ना काही व्हिडिओ पोस्ट होतंय. व्हिडिओ पोस्ट करायला मी वरती गेलो, वरती झाले. हां डायरेक्ट वरती झाले, नाही होते खाली. मी त्याच्यासाठी आहे ना डायरेक्ट वरती गेलो, डायरेक्ट तिकडं आहे का नेटवर्क तिकडं. काहीच आम्हाला जायचं होतं तिथून खालून ते धबधब्याकडं, पण तिथून आहे ना पूर्ण रस्ता ब्लॉक आहे, बाहेरून जायचं ना मध्ये तिकडं. आणि मी नागेशकडून एडिटिंग शिकणार आहे कारण आता मी पण ब्लॉग बनवणार. अच्छा ब्लॉगिंगसाठी आहे ना, दीदी पण ब्लॉग बनवणार आहे आता बघा. म्हणजे मी खूप ब्लॉग बनवून ठेवले पण ते एडिट करून पोस्टच नाही केले. अरे देवा, माझे पण तेच दिवस होते पण 2-3 वर्षानंतर परत मी पोस्ट करायला लागून गेलो. अच्छा, माझ्या आणि शिवानीचे खूप ब्लॉग आहे, आम्ही एवढं फिरतो, आम्ही खूप ब्लॉग करून ठेवले पण ते एडिटच नाही केले आणि पोस्ट पण नाही झाले, पण आता करणार. गाईस सगळे ब्लॉग आपल्या मोबाईलमध्ये राहतं, मोबाईल पूर्ण असे एकदम स्टोरेज भरून जातं, त्याच्यापेक्षा आहे ना पोस्ट केलेले बरं राहतं. बरोबर आहे ना. आणि मला याचे ब्लॉग आवडतात, मी असे प्रत्येक ब्लॉग बघते रोज. तू बघितलं होतं एंगेजमेंटचं? तो पण बघितला आणि तू काल पोस्ट केलेला झोप नाही झाली चालेल तिची पण तुझी ब्लॉग इकडनं कुठून जायचं. अच्छा असं, बापरे फॅन आहे माझी साक्षी दिली, एक फॅन आहे गाईस. त्याकडे 2 फॅन होऊन जातील मला. माझ्याकडे फॅन, घराचा फॅन नाही, आपला फॅन. लय पुढं आलो. मग का बरं सांगितलं नाही तू? झोपली होती का? हा पुढे निघून गेले होते, मग तू थांबायचं होतं ना. तेव्हाच काय सांगितलं याला. गाडी स्लिप होईल म्हणून उतरावं लागलंय आम्हाला. तसं तुम्ही बसा. यांना पण उतरून दिला. अरे यार एवढी जाड आहे. काहीच फायनली आलो आम्ही कुठं, सोमेश्वर धबधबाजवळ. ते बघा तिकडे, तिकडनं रिवर्स आलोय आम्ही सोमेश्वरमधून. इथं काम वगैरे चालू आहे बघा. गाईस आता तुम्हाला दाखवतो बरं किती मस्त नेचर आहे. आता बघा तुम्हाला दाखवतो, खाली जाताच दाखवतो कसं एकदम ब्युटिफुल आहे.
हा बघा गाईज किती मस्त धबधबा आहे. हा बघा. गाईज आम्हाला जायचंय खाली आणि खालून आहे ना मस्त एकदम सीन घ्यायचे, शूट एकदम मस्त करायचंय. बघा इथं हे पूर्ण खाली जायचंय आम्हाला. गाईज मी एकदा आलो इकडे. बघा इथं हे दिसतंय काय पत्र्याचं, त्या ठिकाणी फक्त एकदा झालो. नो गर्लफ्रेंड, नो बॉयफ्रेंड, ओनली सिंगल लाईफ इज द बेस्ट. तसं आमच्यासोबत पोरी पण आलंय, पण आमच्या बहिणी ते हे बघा इकडं. आवडलं खरंच मनापासून जा घरी मग. काहीच इथं जायला आहे ना खाली. आहे बघा पायऱ्या आहे. मला नव्हतं माहिती खाली कसं काय जायचं, पण पायऱ्या इथं जायला. बघा हे बघा गाईस खाली जायला कोणता रस्ता आहे बघा. इथून जायचं आहे आम्हाला. आम्ही होतो तिथं आणि तिथून आलेलो आहे खाली. हे बघा आता किती मस्त वाटतंय. गाईस एवढं मोठं किस्सा झालंय की माईक राहून गेलंय आमच्याकडे. माझ्या बॅगेतून पैसे पण घेतले. काहीच तुम्हाला माहिती आहे का, ही गोष्ट आमची राहिली ती म्हणजे माईक. इम्पॉर्टंट माईक होतं. आता तो सीन आता करण्यासाठी आहे ना आम्हाला आज 15-20 मिनटं लागणार आहे, कारण माईक घेऊन येऊ आता घरून तेव्हा ते शूट होणार. यार खूप यार मोठी चुकी झाली. गाईस आम्ही सगळे कपडे वगैरे ठेवले होते, पण अचानक असं होणार आहे आम्हाला माहीत नव्हतं. माईक इम्पॉर्टंट होतं, कपडे नव्हते, माईक इम्पॉर्टंट होतं. आता परत जावं लागतंय आम्हाला इथून डायरेक्ट घरी. साक्षी दिदी काय स्कूटी तुझी, आम्हाला काही माहीत नव्हतं तरी आम्ही पेट्रोल टाकायला आलो होतो माहिती आहे. काय ते बटन दाबल्यावर म्हणे मागचं झाकण ओपन होतं. अगं दिदी आम्हाला बाईकची सवय माहिती आहे, एकदा सांगून दिलं असतं तर बरं झालं असतं राव. अरे किती खतरनाक हाल झाले माहिती आहे का. 10 मिनटं आमचे वेस्ट गेले त्याच्यामध्ये. बरं झालं ते दिदीला माहीत होतं, तिने ओपन करून दिलं. हे म्हणे असं दाबावं लागतं म्हणे. आम्ही कधी स्कूटी यूज केली नाही म्हणून आम्हाला माहीत नाही. गाईस लेट होईल तर चालेल, पण ब्लॉग कधी लेट होणार नाही. माझं कंटिन्यू चालू राहील माहिती आहे का. गाईस फायनली घरी पोहोचलोय. आत्ताचे वाजता 6:15. आमच्या आजीने मस्त भाजीपाला लावलाय बघा. गाईस फायनली आलो इथं पोचलोय आणि ते वेट करताय. बोला ना दादा. गाईस इथे एंट्री फीचे म्हणजे तिकीट आहे काय पावते 20 रुपये ना. जायचं खाल लगेच. चेंज करून येते. अच्छा गाईस आमची साक्षी दिदी झाली इमोशनल. कशामुळे ते पण माहित नाही. काय ग साक्षी दिदी कसलं टेन्शन आहे. कसलंच नाही. का बरं एकदम इमोशनल आहे, एकदम विचारात इकडे तिकडे बघा. अरे ते तिकडे चेंज करायला गेले म्हटलं इकडे बस काय करणार. अच्छा. नेटवर्क पण नाही. गाईस तर फायनली आमचं इथलं सिरीज शूट झालंय आणि आता आम्ही चाललोय घरी. माझं पण सीन बाकी होते पण आता अंदर झाले म्हणून सीन कॅन्सल केले. माझ्या खिशात नाही, तिकडे माझ्या बॅगमध्ये. बॅग घे ना. तीन घे ना. हॅलो गाईज, आमचं फायनली शूट आज झालेलं आहे. फायनली 4 दिवसानंतर आमचं शूटला मुहूर्त लागलेला आहे. तरी पण माझं सीन बाकीच आहे. ते सीन नंतर शूट करायचं आम्हाला. जाऊ आम्ही. चलो बाय बाय. थांबून घेतो थोडं 2 मिनिटं. गाईस फायनली ऑटो भेटलाय आम्हाला. किती वाजले? काय माहिती किती वाजता. 8 वाजता आले. अरे तू जसं एवढा पळू राहिला हा मला
मला घाबरवतोय रे अरे तुला पुढं पुढं पळतोय मला भीती वाटते डायरेक्ट तर फायनली गाईस घरी आलोय मस्त आज एन्जॉय केली मस्त शूट सीन झाले आमचे तरी पण माझे सीन बाकी राहून गेले तर ठीक आहे गाईस ते पण सीन म्हणजे मी तुम्हाला दाखवायलाच जायचंच आहे अजून परत तसंच म्हणजे आजसाठी ब्लॉग एवढंच होतं नेक्स्ट ब्लॉगमध्ये नक्की भेटू चला बाय बाय गुड नाईट सी यू